उंबरगावचा बीच आहे म्हणजे दर्याकिनारीचा, म्हणजे दर्याकिनारीचा फेस्टिवल जो आहे तो आपला सेव ट्री सेव हे आपला बीच त्याच्यासाठी सुरक्षेसाठी आहे, म्हणजे आपला बीच स्वच्छ ठेवा। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या मित्रांनो। तर आज आपण संध्याकाळी सूर्य मावळतो दर्याकिनारी आपल्या उंबरगावच्या इथे, तर ते बघायला आलो होतो। पण इथं उंबरगावचा फेस्टिवल चालू आहे, तर इथे चला बघूया आपण, तुम्हाला पण दाखवतो आणि एक्सपिरियन्स शेअर करतो ह्या वर्षीचं काय आहे। इथला फर्स्ट टाईम आपण आलेलो होतो सूर्य मावळतं तो बघण्यासाठी, पण इथं उंबरगावचा आज दर्याकिनारीचा फेस्टिवल चालू आहे, तर चला बघूया आपण चला काय आहे। लोक पण जाम दिसतात बघा, पोस्टर लावलंय, कालच्या दिवशी पण असेल, म्हणजे कालच्या दिवशीपासून आजपर्यंत आहे 22-23 तारखेचा। चला बघूया काय आहे काहीतरी आठवण। तर चला आजचा हा फेस्टिवल उंबरगावचा बीचचा आहे, म्हणजे दर्याकिनारीचा, म्हणजे दर्याकिनारीचा फेस्टिवल जो आहे तो आपला सेव ट्री सेव हे आपला बीच त्याच्यासाठी सुरक्षेसाठी आहे, म्हणजे आपला बीच स्वच्छ ठेवायचा, म्हणजे दर्याकिनारा स्वच्छ ठेवायचा आणि परिसर स्वच्छ ठेवायचे, त्याचा काहीतरी फेस्टिवल आहे। आपण पण जास्ती काय बोलू नाही, सध्या माहिती नाही, पण बरंच काही इथं विकायला लोक दुकान पण जाम आहेत, बघू शकता। असं चांगलं असं इथं नियोजन केलेलं आहे, बघू शकता। खाण्याची पण सोय आहे, काही तुम्हाला वस्तू पण भेटतील इथे न्यायच्यासाठी। पुढे बघूया अजून काय आहे ते। उंबरगावचा बीच एन्जॉय करण्यासाठी, पण तिथं काहीतरी फेस्टिवल चालू होतं, थोडाफार तुम्हाला दाखवून दिला। तर आपण सध्या चाललो, कारण की ह्या फेस्टिवलला एक्झॅक्टली मला माहिती नव्हता। तर चला आपला उंबरगावचा समुद्रकिनारी म्हणजे बीच एन्जॉय करूया, आपण थोडं बीचला पण फिरूया। चला आपला परिसर जसं काय तुम्हाला दाखवते काय होतं, कचरा विषयच काहीतरी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी। चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता आत्ता सध्या आपण बीचच्या साईडने आलो आहे आणि कार्यक्रम जो होता त्या साईडने तिथं आवाज येत असेल तुम्हाला। तर चला थोडं दर्याकिनारी तिकडे फिरू, नंतर इथं थोडं खाऊन पिऊन घेऊ। तर बघू शकता संध्याकाळची वेळ आहे आणि आजचा फेस्टिवल आहे 22-23चा। तर पब्लिक तर भारी काहीतरी आहे, रविवारी जसं काय असतंच, आज रविवारचा दिवस आहे, कारण की पब्लिक भारी आहे। तर पण पब्लिक असतं ना, तेव्हाच कुठला पण परिसर चांगला दिसतो। तर आपले दर्याकिनारीच्या साईडला तुम्हाला जो बीचचा नजारा आहे तो दाखवतोय। चला चल तर आपण सध्या मित्रांनो उंबरगावच्या बीचला आलोय, बघू शकता आपला परिसर जसा काय उंबरगाव बीचचा असतो। तर मी सांगतो आता काय आपले त्या फेस्टिवल चालू होता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होता, मेन रोल जो असतो तर आदिवासींचाच असतो। परिसर म्हणजे कुठला पण चांगला ठेवायचा, इन्व्हायरमेंट म्हणजे कुठला पण, आता जंगलाचाच पकडा ना तुम्ही, तर आदिवासींचाच मेन रोल असतो त्याच्यामध्ये। पण यांना शहरी लोकांना काय माहिती, आणि ते असेच कार्यक्रम करत असतात, तर त्याच्याविषयी जास्त काही बोलू नये आता। तर चला आपला हा परिसर म्हणजे
आता जस्ट आलो आहे दर्या किनारी, तर एन्जॉय करून घेऊ. तुम्हाला समजलंच असेल जो कोणी व्हिडिओ बघत असेल तर चला फिरूया दर्या किनारी. मेन तर मला ना सूर्य मावळतो तेच बघायचं होतं, पण मावळून गेला तर काय करू. तुम्ही पण एन्जॉय करून घ्या आणि व्हिडिओला लाईक पहिलं तर करा आणि चॅनलवर नवीन असं तर सबस्क्राईब करून ठेवा हा नक्की. तर चला मग बघा. तुम्हाला माहिती नसेल की मला समुद्र किनारी आल्याने असं मन हलका होतं आहे ना, की एक विचार येते. मी एक वेळास काही वर्ष झाले आपण गेले होते दर्या किनाऱ्यामध्ये आतमध्ये मच्छी मारायला, तर ते दिवस काढले ना मी, ते जाम मला आठवण येते. काही दिवसांनी काही महिन्यांनी मी जाणार आहे आणि त्याच्याविषयी त्याच्याविषयी नाही ते दिवस मी काढलेत ना, तिथं जाऊन ना परत व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्हाला दाखवीनच असं. तर जास्त अशी म्हणजे अंधार झाला वाटतंय, तर आपण निघूया घरच्या रस्त्याने. तर चला, तिकडे थोडं उजेड आहे आता. इथं सूर्य जास्तच मावळलंय वाटतंय, त्याच्यामुळे अंधारसं वाटतंय. तर चला तिकडे जाऊ, मग घरचे रस्ते ना निघूया आपण. बघा तिकडे लाईट दिसत असेल तुम्हाला त्या साईडनी. तर थोडं जवळ जाणार ना, तेव्हा तुम्हाला चांगले असं दुकान दिसतील. Pion dia. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे? चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया चांगल्या असे व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर बाय बाय.